वाढत्या तापमानाचा विविध घटकांवरती परिणाम होत आहे। तापमानाचा परिणाम विहिरीच्या पाणी पातळीवर देखील होताना दिसून येत आहे। उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक विहिरींची पाणी पातळी घटलेली आहे। सध्या शेतामध्ये उन्हाळ्यावर्गीय पिकं आहेत, भाजीपाला आहे, ऊस आहे आणि इतर फळबाग पिकं देखील आहेत आणि या पिकांना वेळोवेळी सिंचनाची गरज निर्माण होते। मात्र जी विहिरींची पाणी पातळी घसरलेली आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करताना त्रास सहन करावा लागतो। ज्या विहिरीवरच्या मोटारी 4 ते 5 तास चालायच्या किंवा 6 ते 7 तासांपर्यंत चालायचं तर त्यांचं पाणी अल्पावधीतच कमी होतं आणि पुन्हा नव्याने पाणी येण्याकरता काही तासांचा कालावधीपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते आणि एकूणच विहिरींची जी पाणी पातळी घटलेली आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत आहे। महेश मुंजेवर TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।